लास्ट व्हिडिओ मध्ये आपण साइन रूल डिस्कस केला आणि त्याच्यावरचे काही एक्झाम्पल डिस्कस केले. आता हे एक्झाम्पल साइन रूलच्या मदतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. परंतु साइन रूलचे मी तुम्हाला 4 फॉर्म लिहून दिले आहेत. ते 4 फॉर्म समोर ठेवा बरं. ते जे 4 फॉर्म मी तुम्हाला साइन रूलचे लिहून दिलेले आहेत ते 4 फॉर्म समोर ठेवा. म्हणजे लास्ट व्हिडिओ मध्ये जे 4 फॉर्म आपण साइन रूलचे लिहून दिले ते एका कागदावर लिहून घ्या आणि ते समोर राहू द्या. म्हणजे एक्झाम्पल शिकायला तुम्हाला सोपं जाईल. आता काय करायचं, एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ही एलएचएस आहे आणि आरएचएस बघा काय 0. म्हणजे आपल्याला एलएचएस पासून स्टार्ट करायचं आहे आणि आरएचएस पर्यंत पोहोचायचे. म्हणजे ही पूर्ण क्वांटिटी आपल्याला 0 प्रूव्ह करायची आहे. काय प्रूव्ह करायची आहे बोला? 0. आता मी काय करतो, हे खोडून टाकतो, लक्षात ठेवा तुम्ही. आणि याला लिहितो मी एलएचएस. परत एकदा विचारतो, आरएचएस काय 0. मग मला याला 0 प्रूव्ह करायचं. मी या ए ला मध्ये पाठवतो ए साइन बी मायनस ए साइन सी. ए ला मध्ये पाठवलं ए साइन बी मायनस ए साइन बी. आता बी ला मध्ये पाठवेल बी साइन सी मायनस बी साइन ए. आता सी ला मध्ये पाठवेल सी साइन ए मायनस सी साइन बी. ए जर मध्ये गेला तर ए साइन बी, परत मध्ये गेला ए साइन सी. म्हणजे ए या दोघांना मल्टिप्लाय करतोय, बी या दोघांना मल्टिप्लाय करतोय आणि सी या दोघांना मल्टिप्लाय करतोय. आता आपण जो फॉर्म लिहिलेला आहे साइन रूलचा, त्या फॉर्मचं वैशिष्ट्य असं आहे की ए साइन बी इज इक्वल टू बी साइन ए. हे सेम असतात. ए साइन बी आणि बी साइन ए हे सेम असतात. आता ए साइन बी हा पॉझिटिव्ह आहे आणि बी साइन ए हा निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल. तसं बी साइन ए साइन सी आणि सी साइन ए हे सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, पण गाव जाते कॅन्सल. आणि बी साइन सी हा पॉझिटिव्ह आहे आणि हा सी साइन बी निगेटिव्ह आहे, हे गाव जाते कॅन्सल. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ए साइन सी आणि सी साइन ए साइन सी इक्वल टू सी साइन ए. त्याच्यानंतर बी साइन सी इज इक्वल टू सी साइन बी. हे इक्वल असतात. हे जर तुम्ही नोट केलेलं असेल त्या 4 रूल मध्ये, तर तुम्हाला ए साइन बी आणि बी साइन ए, बघा ए साइन बी आणि बी साइन ए हे इक्वल असतात, परंतु त्यांचे साइन अपोजिट आहे म्हणून ते कॅन्सल झाले. म्हणजे याच्या सगळ्या क्वांटिटी कॅन्सल होऊन गेल्या. म्हणजे या ठिकाणी काय उरला 0. म्हणजे याचा आन्सर किती येईल बेटा? आरएचएस. आता आपण पुढचे एक्झाम्पल बघू. इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट a minus b sin c, b minus c sin a आणि c minus a sin b ही LHS क्वांटिटी आहे आणि RHS आहे 0. म्हणजे आपल्याला या एक्झाम्पल मध्ये सुद्धा LHS इक्वल टू RHS प्रूव्ह करायचं आहे. मग आपले RHS नोट करून ठेवा 0 आहे. मग आपण LHS ने स्टार्ट करू. LHS इज इक्वल टू, आता LHS आपण सॉल्व्ह करू आणि 0 पर्यंत पोहोचवू दिला. सी ने जर मध्ये मल्टिप्लाय केलं साइन सी ने, तर ए साइन सी मायनस बी साइन सी. परत साइन ए ने जर मध्ये मल्टिप्लाय केलं बी साइन ए मायनस सी साइन ए प्लस सी साइन बी मायनस ए साइन बी. बच्चे लोग ध्यान दीजिए, या ठिकाणी हा जो साइन सी आहे त्याला मी मध्ये पाठवलं ए कडे पण आणि बी कडे पण. साइन ए ला पण मी मध्ये पाठवलं बी कडे पण आणि सी कडे पण. साइन बी ला पण मी मध्ये पाठवलं सी कडे आणि ए कडे. आता तो जो रिमार्क आहे लास्ट टाइम आपण यूज केला, तो जो रिमार्क या ठिकाणी यूज करावा लागेल. ए आणि सी, ए सी ए सी, ए साइन सी आणि सी साइन ए ही क्वांटिटी कॅन्सल होईल. लक्ष द्या, ए साइन सी आणि सी साइन ए ही क्वांटिटी कॅन्सल होईल कारण या दोघं क्वांटिटी सेम असतात
आणि सेम क्वांटिटीचे साइन जर अपोजिट असेल तर त्या कॅन्सल होतात. तसं बी साइन सी आणि सी साइन बी ही निगेटिव्ह आहे ही पॉझिटिव्ह कॅन्सल. त्याला आपण अशा पद्धतीने क्रॉस यूज करू समजण्यासाठी. नाहीतर तुम्ही पेयर पण तयार करू शकता. सर पेयर कशा मी सांगतो. ए साइन सी विथ मायनस सी साइन ही पेयर तयार करायची. त्याच्यानंतर मायनस बी साइन सी प्लस सी साइन बी ही एक पेयर तयार करायची. बी साइन ए बी साइन ए मायनस ए साइन बी ही पेयर तयार करायची. म्हणजे जर तुम्हाला कॅन्सल करायला थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर त्या पेयरला एकत्र करायचे ज्यांची व्हॅल्यू सेम असते. जसं की आपण साइन रूलच्या फॉर्म्स मध्ये बघितलं. या दोघांची व्हॅल्यू सेम असते, या दोघांची व्हॅल्यू सेम असते, या दोघांची व्हॅल्यू सेम असते. आणि सेम व्हॅल्यूच्या साइन डिफरंट असेल तर ते काय होईल तुमचं कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी तुमचं आन्सर येईल 0 प्लस 0 प्लस 0 इक्वल टू 0. डायरेक्ट पण कॅन्सल केलं तरी चालेल. आणि या पद्धतीने पेयर तयार केल्या ब्रॅकेट मध्ये आणि मग त्यांची व्हॅल्यू 0 0 0 लिहिली तरी चालेल. ओके. आता आपण बघूया पुढचा टॉपिक द कोसाइन रूल. कोणता टॉपिक बघायचा आपल्याला द कोसाइन रूल. बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शिकायचे द कोसाइन रूल. आपला काय लर्न झालाय साइन रूल. आता आपल्याला डिस्कस करायचे कोसाइन रूल. आता विषय असा आहे इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट. तर बघा पहिल्या कोसाइन रूल मध्ये आहे ए स्क्वेअर, दुसऱ्या याच्यात आहे बी स्क्वेअर आणि तिसऱ्या याच्यात आहे सी स्क्वेअर. जिथे ए स्क्वेअर आहे तिथे कॉस ए आहे. ए स्क्वेअर कॉस ए, बी स्क्वेअर कॉस बी आणि सी स्क्वेअर कॉस सी. आणि सायक्लिक चेंज आहे ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर. म्हणजे ए स्क्वेअर वापरला तर पुढे प्रोड्यूस होतात बी स्क्वेअर सी स्क्वेअर. ए स्क्वेअर जर सुरुवात केली तर पुढे प्रोड्यूस होतात बी स्क्वेअर सी स्क्वेअर. आणि बी स्क्वेअर ने सुरुवात केली तर प्रोड्यूस होतात सी स्क्वेअर ए स्क्वेअर. आणि सी स्क्वेअर ने सुरुवात केली तर प्रोड्यूस होतात ए स्क्वेअर बी स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी लक्ष द्या ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर बीसी या ठिकाणी प्रोड्यूस झालाय आणि हा कॉस आहे. म्हणजे ए स्क्वेअर असेल तर कॉस ए, बी स्क्वेअर असेल तर कॉस बी, सी स्क्वेअर असेल तर कॉस सी. ए स्क्वेअर असेल तर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc, बी स्क्वेअर असेल तर सी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस 2ca आणि सी स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 2ab. म्हणजे साइन रूल पहिले तुम्ही काय करा व्यवस्थित बघून घ्या की त्याच्यात काय काय चेंजेस आहेत. एक लर्न झाला की बाकीचे उरले ऑटोमॅटिक लर्न होतात. ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर सी स्क्वेअर, बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर ए स्क्वेअर. अशा पद्धतीने ते सायक्लिक आहे. आता आपण याचे प्रूफ बघू. प्रूफ बघताना तुम्हाला एक डायग्राम मी काढून देतो तिच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. आहे तुमच्या वाय ऍक्सिस आणि हा आहे तुमच्या एक्स ऍक्सिस आणि हा फिक्स पॉइंट तुमचा ओरिजिन ओ. परंतु या ठिकाणी ओरिजिन ओ न घेता आपण जर हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा असेल तर इथं कॅपिटल ए घ्यायचा. जर हा प्रूव्ह करायचा असेल तर इथं कॅपिटल बी घ्यायचा आणि हा प्रूव्ह करायचा असेल तर इथं कॅपिटल सी घ्यायचा. आता तुम्ही सांगा की या ठिकाणी आपण हा प्रूव्ह करता का हा प्रूव्ह करता. कारण मी या तिघांपैकी एक फॉर्म्युला प्रूव्ह करून देईल आणि उरलेले दोन म्हणेल सिमिलरली. तुमच्या बुक मध्ये जो फॉर्म्युला प्रूव्ह केला आहे तो आहे ए स्क्वेअरचा. मग आपणही ए स्क्वेअरचा प्रूव्ह करून घेऊ. किंवा तुम्ही म्हणत असाल बी स्क्वेअरचा तर बी स्क्वेअरचा. कोणता प्रूव्ह करायचा रे बेटा बी स्क्वेअरचा. ठीक आहे नो प्रॉब्लेम. तर मग या ठिकाणी आपण घ्यायचं बी. इथं बी घेतला तर समोर घ्यावा लागेल सी, बी सी आणि मग या ठिकाणी घ्यावा लागेल ए. असा ट्रायंगल तुम्ही ड्रॉ करून घ्यायचा. बी जर इथं घेतला तर इथं सी घ्यावा लागेल, इथं ए घ्यावा लागेल. अकॉर्डिंग टू यूजुअल नोटेशन ए के सामने स्मॉल ए, बी के सामने स्मॉल बी, सी के सामने
स्मॉल सी क्या. आता हे डिस्टन्स आला स्मॉल सी आणि या ठिकाणचा जो अँगल आहे तो कोण आहे बी. पोलर कोऑर्डिनेट हा कन्सेप्ट जर आपण या ठिकाणी वापरला, इथलं दिसतंय का कोपऱ्यावरचं बघून घ्या. तर आपण जर का पोलर कोऑर्डिनेट हा कन्सेप्ट वापरला, पोलर कोऑर्डिनेट कन्सेप्ट काय म्हणायचं, तर इथला अँगल थीटा असेल आणि इथला डिस्टन्स आर असेल तर पी कोऑर्डिनेट असतो आर कॉस थीटा आणि आर साइन थीटा. कारण याला आपण एक्स वाय म्हणतो आणि एक्स चा फॉर्म्युला आहे आर कॉस थीटा आणि वाय चा फॉर्म्युला आहे आर साइन थीटा. परत एकदा एक्सप्लेन करतो. जर या ठिकाणी अँगल थीटा असेल आणि या ठिकाणी आर असेल तर एक्स कोऑर्डिनेट असतो आर कॉस थीटा. मग इथं जर एक्स कोऑर्डिनेट आर कॉस थीटा आहे तर आपल्या या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट सी कॉस बी. आर चं काम सी करतोय आणि अँगल थीटाचं काम बी करतोय. जर हा आर कॉस थीटा असेल तर हा सी कॉस बी होईल. जर हा आर साइन थीटा असेल तर हा सी साइन बी होईल. काय होईल? सी साइन बी. म्हणजे तुम्हाला या ए पॉइंटचे कोऑर्डिनेट मिळवता आले अकॉर्डिंग टू धिस इन्फॉर्मेशन. आता हा सी पॉइंट जो आहे हा एक्स ऍक्सिस वर आहे म्हणून त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 राहील. हा सी पॉइंट एक्स ऍक्सिस वर आहे म्हणून त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 राहील आणि ओरिजिन पासून त्याचा डिस्टन्स स्मॉल ए आहे म्हणून त्याचा एक्स कोऑर्डिनेट स्मॉल ए राहील. इतकं जर का तुम्हाला फिगर ट्रेस करता आली तर तुम्हाला इथून पुढे आता हा फॉर्म्युला एक्सप्लेन करायचा आहे. हा मी परत बोलतो, जर हा प्रूव्ह करायचा असेल तर ए ओरिजिनला घ्यायचा, हा प्रूव्ह करायचा असेल तर बी ओरिजिनला घ्यायचा आणि हा प्रूव्ह करायचा असेल तर सी ओरिजिनला घ्यायचा. डिअर स्टुडंट, आपल्याला आता प्रूव्ह करायचे सी स्क्वेअर इज इक्वल टू, बोला सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर, सॉरी आपल्याला सेकंड प्रूव्ह करायचे आहे बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2ca कॉस बी. मग तुमचे सर आता लिहितील LHS इज इक्वल टू, काय लिहितील? LHS इज इक्वल टू काय LHS तुमची बी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे काय? AC स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे काय? AC स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे काय? AC स्क्वेअर. आता डिस्टन्स फॉर्म्युला आपण वापरू. कसा वापरतात डिस्टन्स फॉर्म्युला? तुम्हाला माहिती असेल C cos B minus A ब्रॅकेट स्क्वेअर. C cos B minus A ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बघा C cos B minus A ब्रॅकेट स्क्वेअर आणि आता C sin B minus 0 ब्रॅकेट स्क्वेअर. C sin B minus 0 ब्रॅकेट. आता या ब्रॅकेटला एक्सपांड करावं लागेल. खालचं दिसतं ना इथलं. आता या ब्रॅकेटला जर एक्सपांड केलं तर या फॉर्म्युल्याप्रमाणे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. राहू द्या दिसत नसेल तर या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला ते एक्सप्लेन करावं लागेल. कोणता? a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. का असतो हा फॉर्म्युला? a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस a. यूज करा. c स्क्वेअर कॉस स्क्वेअर बी प्लस a स्क्वेअर मायनस ट्वाइस ac cos b प्लस हा 0 नाही पण लिहिला तरी चालेल म्हणजे काय होईल? c स्क्वेअर कॉस स्क्वेअर b. काय लिहायचं? c स्क्वेअर कॉस स्क्वेअर b. डिअर स्टुडंट, आता इथून खाली आपल्याला लिहिता येणार नाही, बोर्ड संपलाय तर इथून पुढची स्टेप मी या ठिकाणी कॅरी करतो. आता हा जे c स्क्वेअर कॉस स्क्वेअर b हा पण आहे तुमचा c स्क्वेअर. हा इथं c स्क्वेअर कॉस स्क्वेअर b नाही तर काय यायला पाहिजे? c स्क्वेअर साइन स्क्वेअर b. लक्ष ठेवायचं. आता c स्क्वेअर कॉस स्क्वेअर b c स्क्वेअर साइन स्क्वेअर b याचा मी ग्रुप बनवतो. c स्क्वेअर कॉस स्क्वेअर b प्लस c स्क्वेअर साइन स्क्वेअर b याचा मी ग्रुप बनवला. त्याच्यानंतर मी लिहितो a स्क्वेअर. त्याच्यानंतर उरलेली क्वांटिटी 2ca cos b. इथून मी c स्क्वेअर कॉमन काढतो. इथून मी काय कॉमन काढतो? c स्क्वेअर. मग इथं मध्ये काय राहील? cos स्क्वेअर b प्लस sin स्क्वेअर b
प्लस ए स्क्वेअर मायनस 2ca कॉस बी. या क्वांटिटीला आपण म्हणायचो ऑफलाईन जेव्हा लेक्चर चालायचे आपले, शिवाजी महाराज की जय, म्हणजे कॉस स्क्वेअर बी प्लस साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू 1. तो सी स्क्वेअर इंटू 1 प्लस ए स्क्वेअर मायनस 2ca कॉस बी. आता मी रब करतो. आता 1 ने मल्टिप्लाय केल्यावर आकार येईल सी स्क्वेअर, हा ए स्क्वेअर मायनस 2ca कॉस बी इज इक्वल टू तुमची आहे आर एच एस. कारण आपला जो साइन कोसाइन रूल होता तो असा होता, बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ca कॉस बी स्क्वेअर असेल तर बी. उरलेले दोन जे साइन रूल आहेत, कोसाइन रूल आहेत सॉरी, त्यांना प्रूव्ह करायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही ओरिजिन चेंज करायचा. ए स्क्वेअर वाला पाहिजे असेल तर इथं ए घ्यायचा, मग इथं ए घेतला तर ऑटोमॅटिक पुढे बी येईल आणि वरती सी येईल, आणि त्या पद्धतीने या ठिकाणी पोलर कोऑर्डिनेट तुम्ही घ्यायचे. आता आपण बघूया कोसाइन रूलच्या डिफरंट